पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीचं, महिन्याचं, ऋतुचक्राचं आणि कालाचं एक वेगळं आगळं महत्त्व आहे. पौष महिना सध्या सुरू आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण पुण्य कमवू शकतो. पौष महिना हा विशेषतः शांततेचा, थंडीचा आणि अंतर्मुख होण्याचा काळ असतो असं मानलं जातं. निसर्ग जसा स्थिर होतो तसंच आपलं मनही स्थिर व्हावं यासाठी या महिन्यामध्ये जे काही पूजाविधी सांगितलेले आहेत तर त्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. पौष महिन्यामध्ये एक संक्रांत सोडली तर फार मोठे उत्सव नसतात. मात्र हाच काळ साधना, जप, नामस्मरणासाठी एक श्रेष्ठ असा काळ मानला जातो. आपल्या अनेक ऋषींनी पूर्वी सांगून ठेवलेलं आहे, की जिथे बाहेर शांतता असते, तिथेच आत्मिक शांतीसुद्धा प्राप्त होत असते आणि म्हणून अध्यात्माच्या किंवा आत्मिक शांतीच्या दृष्टीने हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. मग या महिन्यामध्ये नेमकी कुठली पूजाविधी केली पाहिजे, पूजाविधी करत असताना त्याच्यातून चुका झाल्या नाही पाहिजे, की जेणेकरून आपण असं म्हणत असतो, की देव करताना खीव मागे लागतो. तर एखादा पूजा, जप, तप, व्रत करत असताना त्यातून अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक बऱ्याचदा चुका होतात आणि मग चुकाचा जो काही आपल्याला रिझल्ट यायला पाहिजे, तर त्या चुकामुळं येत नाही आणि मग आपल्याकडं जे काही संकटं आहेत किंवा आपलं जे काही दुःखाचं निराकरण व्हायला पाहिजे, तर ती दुःख, संकटं वाढीस लागतात, असा काहींचा अनुभव असू शकतो. पौष महिन्यामध्ये जरी फारसे उत्सव नसले, तरी या महिन्यामध्ये थंडी असते, संमिश्र असं वातावरण असते. यावर्षी थोडं थंडीचं प्रमाण सगळीकडेच जास्त आहे. थंडीमुळं आपलं शरीर जड पडलेलं असतं. मन मात्र कुठेतरी परमेश्वराकडं, ईश्वराकडं ओढा घेत असतं, धाव घेत असतं आणि याच काळात उपवास, संयम, सात्विक आहार याला एक विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे. मग पौष महिना आपल्याला काय शिकवतो? तर आपल्याला पहिल्यांदा पौष महिना स्थिर राहायला शिकवतो आणि स्वतःकडे पाहायला शिकवतो. म्हणून हा फक्त महिना केवळ कॅलेंडरवरचा महिना नसून हा एक आत्मशुद्धीचा काळ मानला जातो आणि मग आत्मशुद्धीचा काळ मानला जात असताना मग कुठलीही पूजा, व्रत, विधी, उपाय करण्यापूर्वी मग कुठलाही विधी असो, जसं संक्रांतीला आपण वेगवेगळ्या पूजा करतो किंवा दिवसमानानुसार आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो. सोमवारीचा उपवास करतं कोणी, पौष महिन्यातला रविवाराला एक विशेष स्थान असतं. सूर्याची त्या दिवशी उपासना केली जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण केलं जातं. सूर्याची पूजा करून गुरुवार असतील, सोमवार असेल, शनिवार असेल, चतुर्थी असेल, वेगवेगळे पूजाविधी आपण अंगीकारत असतो, स्वीकारत असतो. मात्र हे करत असताना आपल्या ज्या काही नैमित्तिक नित्यनेमाच्या ज्या काही पूजा असतील, त्या जशाच्या तशा सुरू ठेवून आपण आत्मशुद्धीकडे वळण्यासाठी हा एक अतिशय अनुकूल असा काळ आहे, असं आपल्या पूर्वजांनी, ऋषींनी सांगितलेलं आहे आणि मग त्या दृष्टीने आपण आपला आत्मशुद्धीकडे मन नेत असताना सर्वप्रथम आपण काही सवयी ह्या अंगी बाणायला, स्वीकारायला हरकत नसावी. मग याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जो काही सकाळी उठण्याचा जो काही झोपेतून उठण्याचा जो काही कालावधी असेल किंवा रात्री झोपण्याची जी काही आपली वेळ असेल, तर त्याच्यामध्ये आपण एक निश्चिती आणली पाहिजे, एक ठराविक वेळ केली पाहिजे, की आपण शक्यतोवर सूर्योदयापूर्वीच उठलं पाहिजे झोपेतून. मग कोणी 5 वाजता उठत असेल, 5:30 ला उठत असेल, 6 ला उठत असेल. पौष महिन्यामध्ये सूर्योदय विशेषतः 7 वाजताच्या दरम्यान होत असतो आणि मग आपण त्यापूर्वी आपल्या झोपेतून उठलं पाहिजे आणि ती एक सवय निर्माण केली पाहिजे. त्याच्यानंतर दिवसभराचे आपले जे काही कामं असतील, तर ती कामं करत असताना आपण ज्या काही विहाराच्या आणि आहाराच्या ज्या काही सवयी आहेत, तर त्याच्यामध्ये नियमितपणा आणण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपली जेवणाची वेळ ही सकाळची, संध्याकाळची निश्चित केली पाहिजे आणि रात्री जर आपण उशिरापर्यंत जागत असू किंवा झोपेची आपल्याला उशिरा झोपण्याची सवय असेल, तर सूर्योदय झाल्याच्या नंतर उठणं हे जसं चुकीचं समजलं जातं, तसं सूर्यास्तानंतर जेवण करणं किंवा रात्री बऱ्याच वेळपर्यंत जागरण करणं ही निशाचराची संस्कृती मानली जाते. मग त्या दृष्टीनं त्यातून जे काही आपल्याला अपेक्षित असणारं पुण्यफल मिळत नाही किंवा लाभत नाही, तर तेव्हा शक्यतोवर संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्य मावळण्यापूर्वी घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर लवकरात लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली आत्मशुद्धी म्हणजे मनामध्ये कुणाच्याही विषयी वाईट विचार येणार नाहीत. आपल्यामध्ये असलेला अहंभाव, अहंकार ह्या भावना जर आपण त्यागण्याचा प्रयत्न केला किंवा परोपरीने त्या वर्जित करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला
ज्या काही आपण या महिन्यामध्ये किंवा इथून पुढे ज्या काही पूजा आपण करू, तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला निश्चित आपल्याला त्याची फलप्राप्ती, अपेक्षित फलप्राप्ती मिळेल यात शंका नाही. आणि मग त्यासाठी पौष महिन्याचा कालावधी प्रथम हा आत्मशुद्धीचा कालावधी समजला जातो. तर आपलं मन पहिल्यांदा शुद्ध केलं पाहिजे. पाप कशामध्ये आहे, पुण्य कुठल्या कृतीमध्ये आहे, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की देवाला चढावा देण्यामध्येच केवळ पुण्य मिळतं असं नसतं. तर जे का रंजले-गांजले गरजूंना मदत करणं किंवा इतरावर उपकार करणं, परोपकार करणं, परोपकार ते परकिडा असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर त्या दृष्टीनं आपलं मार्गक्रमण करणं हे कधी चांगलं असणार आहे. त्यानंतरच्या कुठल्या पूजा आपल्याला पौष महिन्यामध्ये करायच्या किंवा कुठलं व्रत करायचं याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. तूर्तास धन्यवाद.